कसं आहे, आत्ताचे खासदार इथं सांगली जिल्ह्यात पाय ठेवत नाही. काय आता आम्हाला बीजेपीचा चेहरा पाहिजे, म्हणजे संजय काका येणार. आता बीजेपी मध्ये तर ऑलरेडी काँग्रेसचेच लोक बसलेत नाही आणि त्यामुळे ह्यावेळेला आपण भाजपला मतदान करणार नाही. आतापर्यंत 40 वर्ष काँग्रेसनं काम केलं. कुठं काय केलं? रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, काय नाही, काही नाही. काँग्रेस शिवाय पर्याय वाटत नाहीये. अबकी बारचे असो बार लोक म्हणजे आश्वासन देते तिकडे येत नाहीत, संपर्क 70 वर्ष तेच आहे. 70 वर्ष आश्वासन गेलं आणि पुढची 70 वर्ष आश्वासनात जाईल. संजय काकाच येणार. एकाकडेच एक हाती सत्ता नसली पाहिजे. चेंजेस झाले की प्रत्येकाला त्याला मत मांडण्याचा अधिकार, आणि चेंजेस घडले की अपोजिशन वाढलं का नाही काम पण होतं. खासदार बीजेपी पक्षाचा असावा. आणि मोदीजींनी पण आश्वासन दिलं तर पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीला सांगलीचा असा कायापालट करू. कुठं झाला कायापालट? सगळे सारखेच आहेत. जनतेला भ्रष्टाचार नकोच असतो. आपली खुर्ची कसं शाबूत राहील, आपण कसा भ्रष्टाचार केला, आपलं कसं हे होईल, आपलं कुटुंब कसं सांभाळेल, हे त्यांच्या जनतेला काहीही नाहीये. प्रत्येक जण पैशाचा खेळ मिळवायला बसलेले. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा आपला सुरू असलेला कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आता या सांगलीमध्ये आहे. सांगलीमधील माझ्या मागे जर का तुम्ही बघितलात तर एसपी ऑफिसच्या बाहेर असलेला जो काय हा चौक आहे, या रोडवरती आपण आताचा हा रिपोर्ट घेत आहे. या रिपोर्टच्या माध्यमातून काय वाटतं सांगलीकरांना, खासदार कोण पाहिजे, कुठल्या पक्षाचा पाहिजे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आता आपल्यासोबत इथं काही तरुण मित्र आहेत. दादा नमस्कार. नाव कसं? सुहास. कुठला आहे? प्रॉपर सांगली. काय वाटतंय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये येणारा जो पुढचा खासदार आहे तो कुठल्या पक्षाचा असावा? असं पक्षाचं काही सांगत नाही दादा. खरं कसं आहे, तरुण पिढीचं काय तर व्यवस्थित व्हायला पाहिजे. आमची हीच ही आहे. काय व्यवस्थित व्हायला पाहिजे? म्हणजे रोजगारसाठी. आता आम्ही पोलीस भरती वगैरे करतोय. पोलीस भरती यांनी काढतात कधी. आता ह्या वर्षी निघालेली पोलीस भरती 2 वर्षांनी निघाल्या आता. त्यामुळं रोजगारचं हे झालं तर चांगलं आहे. म्हणजे जे रोजगाराचं काय हे उपलब्ध करून देईल तसा खासदार पाहिजे. काय सांग? असं मला वाटतं की गेल्या 2 टर्म मध्ये एक खासदार होते आपल्या सांगलीचे. त्याचं नाव नाही घेऊ शकत मी. आता नवीन चेहरा असलेलं चांगलं असते, कारण की रोजगार भरपूर झालेला आहे. आणि विद्यार्थ्यांची एवढी समस्या आहेत की सांगली शहरामध्ये नोकरीचा म्हणा, इकडे तिकडे म्हणा, लायब्ररी म्हणा, आम्हाला लायब्ररी उपलब्ध होत नाही. सरकारी जी लायब्ररी आहे ते त्यांना फी पण नाही आणि लायब्ररीची अशी संख्या पण नाही. असे जे आता नवीन खासदार येणार आहे त्यांच्याकडून आम्हाला एवढं अपेक्षा आहे की युवा पिढीसाठी आणि त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. तरुणांसाठी केलं पाहिजे. हो दादा नमस्कार. नाव काय तुमचं? अक्षय कोळी. अक्षय कोळी. काय करताय? शिक्षण म्हणजे शिकतो, पोलीस भरती प्रॅक्टिस करतो. बरं, कसा खासदार कसा पाहिजे, कोण पाहिजे, कुठल्या पक्षाचा पाहिजे, काय सांगा? पक्षाचं काही सांगू शकत नाही, खरं जनतेचं काम करण्यासारखं पाहिजे. बाकीचं काय अपेक्षा नाही. काय काम करायला पाहिजे? गोरगरिबांच्या सुविधा वगैरे सगळं मिळालं पाहिजे त्यांना. त्यांची कामं झाली पाहिजे. कसं आहे, आत्ताचे खासदार इथं सांगली जिल्ह्यात पाय ठेवत नाही, तरी सुद्धा त्यांना मतदान करतात माणसं. ती तसं झालं नाही पाहिजे. 2 टर्म झाले, खासदार हॅट्रिक होईल का? नाही, काय सांगू शकत नाही, कारण की जसं काम केलंय तसं मतदान येणार. काम केलं लोकांना नवीन चेहरा पाहिजे आहे. 2 टर्म तिसऱ्या टर्मला शक्यता कमी आहे, पण लोकांना नवीन चेहरा पाहिजे. सर नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये खासदार कसा पाहिजे, कुठल्या पक्षाचा पाहिजे आणि का पाहिजे? पक्षाचं महत्वाचं नाही आहे. खासदार जे आहे ते लोकांच्या समाधानासाठी पाहिजे. जे आताचं जे सिच्युएशन आहे, म्हणजे बेरोजगारी जे एवढी वाढलेली आहे, त्या लोकांकडे कामं नाही आहे, जे बिझनेसवाले आहेत त्यांचे धंदे नाही आहेत, त्याच्यासाठी त्यांना काय तर उपाय करायला पाहिजे. आता पक्ष म्हणून कुठला असावा असं तुमचं मत आहे? नाही, त्याचं काय आपल्याला काय माणूस सांगला. इकडच्या बाजूला जर का बघायला गेले तर काका पाटील आहेत, तिकडच्या बाजूला बघायला गेले तर त्यांच्या समोर पैलवान आता आहेत चंद्रहार पाटील. बरोबर. उमेदवार म्हणून काय मत आहे? याच्यावर काय करू शकतो? काय वाटतंय ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणासोबत तुम्ही? मोदी. का मोदी? काम सगळं तो स्वस्त केलाय ना. काय स्वस्त केलंय? महागाई वाढली आहे राव. ते नाही, रेशन सगळं आपल्याला फ्री मिळतंय. त्यासाठी आपल्याला 5 वर्ष तर अजून पाहिजे. मोदी पाहिजे. मामा नमस्कार. ते म्हणतात मोदी पाहिजे, तुम्हाला कोण पाहिजे?
आता आपल्या महाराष्ट्रात कुठला पार्टी आहे आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, महायुती आघाडी आहे. तुम्हाला आता इकडून सांगलीचं जर का बोलायला गेलं तर काका पाटील आहे, चंद्रहार पाटील आहे, कोण पाहिजे? आपल्याला चंद्रकांत पाटील, चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील. काय बरं? कारण नवीन उमेदवार आहे ना, कामाची संधी दिली पाहिजे. नमस्कार. या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कोण पाहिजे, का पाहिजे? काय आता आम्हाला बीजेपीचा चेहरा पाहिजे म्हणजे संजय काकाच येणार. हा. बाकी कोण नाही. काय देशासाठी बीजेपी बीजेपी ओनली. बीजेपी. हो, 10 वर्ष सत्ता आहे बीजेपीची या सांगलीमध्ये. कामं झालेत का? भरपूर झालेत की भरपूर झाले. काय काय झालं? 4 कामं झाले. 4. काय आता तुम्हाला फिरताय बघितलंय, रस्ता विकास झालाय. हा. परत आपलं म्हैशाचं जतपर्यंत पाणी गेलंय, आता पण आहे, जाऊन बघू आता शकताय. इकडच्या पट्ट्यात जर का बघायला गेलं तुमच्या पाणी नाही आहे. दुष्काळ सगळीकडेच आहे. हा. दुष्काळ सगळीकडेच आहे. साताऱ्यात दुष्काळ आहे, इथलं काय आहे? हा. दुष्काळ आहे, त्याला काय करणार आहे? त्याला थोडीच भाजपचा लोक प्रश्न. म्हणतात आश्वासन देतात, तिकडे येत नाहीत, संपर्क कमी 70 आहे. वर्ष तेच आहे. हा. 70 वर्ष आश्वासन गेलं आणि पुढची 70 वर्ष आश्वासनात जाईल. काय होईल? समोर उदाहरण आहे तुमच्या पोलीस एसपी ऑफिस दिसतंय, एवढं मोठं ऑफिस बांधलंय. हा. कलेक्टर ऑफिस बांधलंय मोठं, हा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नवीन बांधलंय, महानगरपालिकेला फंड दिलाय. महानगरपालिका फंड आहे. आज गल्ली बोळात तुम्हाला पहिला खड्डे दिसत होते, एक पण दिसत नाही. बघून या, फिरून या. ज्यांना वाटतंय की काय विकास झालेला आहे त्यांनी फिरून याव्या. भारी भारी झाली. 252 कोटी ड्रेनेजला दिले आहेत. हा. म्हणून तुमचं मत आहे की मोदी पाहिजे? पाहिजे. मोदीच पाहिजे म्हणजे असं नाहीये, भाजप सरकारने एवढी कामं केली त्यामुळे मला भाजप सरकार परत पाहिजे हा विषय. येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे, या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार कोणत्या पक्षाचा असावा? खासदार बीजेपी पक्षाचा असावा. का बरं? कारण की ग्रोथ आहे आणि आता मोदी चांगले कामं करतोय, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फार चांगलं होईल. येणारा काळ चांगला असेल. लोकसभेची निवडणूक लागली, या निवडणुकीमध्ये सरकार कुठलं असायला पाहिजे? सरकार सामान्य माणसाचं हित साधणारं सरकार असावं. आता जे चाललेलं आहे नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत, देशभर सगळा गदारोळ उठलेला आहे, त्यामुळे जनता आता भांबावून गेलेली आहे. सामान्य माणसाला काय कळणच झाले की आपण कुठं चाललोय, किंवा ते राजकीय पक्षच कळून देत नाहीत. त्यांचं धोरण काय आहे, त्यांना काय करायचं आहे, दिशेने सगळा कारभार चाललेला आहे. त्यामुळे पुढील भवितव्य काय बरं वाटत नाही असं आहे. आता जनतेला भ्रष्टाचार नकोच असतो. सामान्य माणसं कुठं भ्रष्टाचार करायला मिळतं, त्यांना करूच शकत नाही. मग त्यांना ते भ्रष्टाचारी लोक कसे आवडतील? कुठलीही पार्टी असते आवडणारच नाही आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला विरोध करणारी जनता जागृत झालेली आहे. आपण UP मध्ये घ्या, MP मध्ये घ्या, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मोस्टली बिहार आणि UP मध्ये लोक जरा जागृत झालेले आहेत. त्याला कारण काय आहे? त्यांना म्हणजे मला पण भीती वाटते, माझ्या संविधानाचं काय होईल, माझे हक्क काय होतील. मी तर मरून जाईन उद्या बरोबर, आपल्याला किती लाईफ आहे, पण पुढच्या पिढ्यांचं काय आहे ते सांगतो ना. त्यांचे अधिकार आहेत, महिलांचे आहेत, गरिबांचे आहेत, मागासवर्गीय आहेत. आजपर्यंत पिसलेला आहे वर्ग, हा खूप इतका पिसलेला आहे. हे म्हणतात ना मनुस्मृती विधी, हे जे ह्या सगळं कुठलं सरकार स्टेबल ठेवू शकते? स्टेबल काँग्रेस ठेवू शकते. काँग्रेसशिवाय पर्याय वाटत नाहीये. 10 वर्षात आता सांगलीचा एवढा विकास झाला असं म्हणतात लोक. मला तर विकासाचं काही दिसत नाही, स्पष्ट सांगायचं म्हणजे. मी कुठल्या पक्षाचं नाही आहे, विकासाचा काही दिसत नाही. आताच आपण जर युट्यूबला बघितलं, आता मोस्टली कसं आहे, न्यूज चॅनल जे आहेत ना, TV न्यूज चॅनल म्हणतो मोस्टली, ते खरं दाखवत नाही. जनतेचा विश्वास टोटल उठलेला आहे TV वरून, TV मीडियावरून. हे सोशल मीडियामध्येच लोकांचा आता विश्वास ठेवायला लागला, म्हणजे ठेवला म्हणूया. त्यामुळे त्यांचंच गाजावाजा सुरू आहे, कुठला TV मीडियाचा असं आहे. आणि गोरगरीब काँग्रेस घ्यायला पाहिजे तुमचं मत आहे? 10 वर्ष खासदार बीजेपीचा आहे. 10 वर्षामध्ये तुमचं असं मत आहे की विकास कमी झालेला आहे. सांगलीच्या दृष्टिकोनातून नागरिक म्हणून काय व्हायला पाहिजे असं तुमचं मत? सांगलीला बऱ्याचशा गरजा आहेत. चांगली इंडस्ट्री वाढली पाहिजे. तुमचं ड्रेनेज व्यवस्था आहे. शहराचं म्हणलं तर कुठं रस्ते व्यवस्थित आहेत? हा एक जर रस्ता गेला तर बाकी शहरामध्ये काय अवस्था नाही आहे अवस्था तशी. आता मी गावात राहतो, खेडेगावातला आहे मी, पण तिथं फार मोठ्या सुविधा आहेत असं काही नाही आहे. पाण्याची व्यवस्था आहे. आज जर कवटेमंगळ आटपाडी या भागाला
पाणी पुरवठा केला पाहिजे, शेतीसाठी जे निर्माण केलेलं आहे त्याचं तर डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे व्यवस्थित, ते करणं गरजेचं आहे. आणि एक देश पातळीला आता नेतृत्व मला वाटतंय की राहुल गांधी बऱ्याचशा गोष्टीचं त्यांना आता अनुभव आलेला आहे, लोकांमध्ये गेले ते काय 8-10-12 हजार किलोमीटरचा त्यांनी प्रवास केलेला आहे, बरोबर आहे. आणि त्या माणसामध्ये एक वेगळेपणा आहे, जनमानसामध्ये मिसळायचं, त्यामुळे त्यांचं सरकार यायला पाहिजे. या 100% यायला पाहिजे, नो डाऊट. साहेब नमस्कार, सांगलीमधून आहे का? हो नमस्कार. काय सांगाल, ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये सरकार कुठल्या पक्षाचं यायला पाहिजे? ज्यांचं काम चांगलं आहे त्यांनी यावं असं आमचं. तुम्हाला काय वाटतंय, सांगलीचा विकासासाठी कोण चांगलं काम करू शकते? सगळेच करू शकतात, करायचं म्हटलं तर त्यांच्यावर निर्भर आहे. असं पक्ष म्हणून कोणी म्हणू शकत नाही की आपण त्यालाच मत दिलं पाहिजे, ह्यालाच दिलं पाहिजे. मतदार म्हणून तुम्ही कुणाच्या बाजूने? बीजेपीचे. बीजेपी 10 वर्ष बीजेपी सत्तेत आहे, 10 वर्ष सलग काका पाटील खासदार आहेत, तर त्यांनी केलेली विकास कामं काय काय आहेत माहिती आहे? जनरली जर विकास कामं म्हणायची झाली का नाही की तुम्ही बघायला गेला तर आज जे रोजगार आहेत, नवीन जे माझ्यासारखे युवा आहेत, त्यांना मोदी सरकारनं लघु उद्योजक लोन ऑफर केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे 5 पासून 10 लाखापर्यंत कोणतंही मॉर्गेज न ठेवता मिळतं. बरोबर, ऑलरेडी प्रॅक्टिकली बघितलेलं आहे. त्यामुळे एक बेस तरी आपल्याकडे आहे. आणि नो डाऊट काँग्रेस पण वाईट नाही आहे, पण आता तरी समोर ते ठीक. साहेब नमस्कार. काय वाटतंय, सत्ता कुणाची असायला पाहिजे पुढे, बीजेपी की काँग्रेस? आता बीजेपी मध्ये तर ऑलरेडी काँग्रेसचेच लोक बसलेत नाही. मग ते काँग्रेसच आहे म्हणायचं का? नाही असं नाही, खरं सगळ्या पक्षात नाही तर ते काय सगळं मिक्स झाल्यामुळे नाही ह्या गोष्टीवर काही जास्त बोलता येणार नाही आपल्याला. आणि राजकारणातला आपल्याला जास्त शॉक नाही. तरी कोण कोण असायला पाहिजे, सांगलीच्या विकासासाठी कोण काम करलं असं वाटतंय? आता तर काय संजय काकांच्याकडे तर शेट आहे ना, दिलेले आहे ना, दिलेले. आता काय माहित नाही याच्या पुढचं तर, कारण निवडणुकीत सगळं घोळ झालेला आहे सगळा, त्यामुळे मी काही जास्त नाही बोलू शकत. साहेब नमस्कार. काय सांगाल, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कुणासोबत? नाही, आम्हाला काय म्हणायचं काय सोबतचा प्रश्न नाही, कोणी जरी आलं तरी सर्वसामान्य माणसांची कामं झाली पाहिजेत काम. उदाहरणार्थ शेतकरी, बेरोजगार आहेत मुलं, दरवर्षी किती लोक म्हणजे मुलं बाहेर पडतात, त्यांच्या काहीच नोकऱ्या नाहीत. त्या ह्या सगळ्या समस्या पहिल्या प्राथमिक सोडवल्या पाहिजे. कोणी येऊन कोण करेल असं तुम्हाला वाटतं? पक्ष म्हणून असेल, माणूस म्हणून असेल, व्यक्ती म्हणून असेल? आता काय झालंय, भाजपने 10 वर्ष केलंय, थोड्या काही चांगलं केलंय, थोडं राहिलं असेल त्यात 1-5 वर्ष आणि देऊन ते जर करत असेल तर चांगलं करतील. भाजप म्हणजे बीजेपीकडे सत्ता परत यायला पाहिजे असं यायला पाहिजे असं नाही, कुणाकडे पण यायला पाहिजे. खरं काम केलं पाहिजे. चेंजेस झाले पाहिजे. एकाकडेच एक हाती सत्ता नसली पाहिजे. चेंजेस झाले की प्रत्येकाला त्याला मत मांडण्याचा अधिकार, आणि चेंजेस घडले की अपोजिशन वाढलं का नाही काम पण होतं. एकाकडेच एक हाती सत्ता दिलं का नाही तेवढा विकास होत नाही. दोन्हीकडे पण ते समतोल राखला पाहिजे, आणि त्यावेळी आपल्या पूर्ण भारताचा विकास होण्याची शक्यता. हुकुमशाही बद्दल याल? हुकुमशाही वगैरे काय नसतं. आपण जनतेने ठरवलं की सगळ्यांना बाहेर करू शकतो. आता हे जे काही निवडणुकीचं चाललंय, आपण म्हणालो तर बीजेपी चेंज करू शकतो, आपण म्हणालो तर त्यांना ठेवू पण शकतो. आपण शेवटी मतदार राजा, पण ठरवायचं आपण आहे की आपलं विकास कुठून होतो. अपोजिशन राहिलं पाहिजे, चेंजेस राहिले पाहिजेत. एक हाती सत्ता कुणाला पण देऊन, जर उद्या जर फक्त बीजेपीलाच वर केलं तर मग कुणाला प्रश्न विचारणार. थोडक्यात मोनोपली कुणाची नसावी. कर्नाटकात बघा 5 वर्ष बीजेपी, 5 वर्ष काँग्रेस. कर्नाटकात बघा रस्ते किती आहेत, गल्लेबोळात रस्ते चांगले आहेत. महाराष्ट्रात काय आहे? बरोबर, काय आहे तुम्हीच सांगा ना. महाराष्ट्रामध्ये काही नाही आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण पैशाचा खेळ मिळवायला बसलेले, जाताना इथनं जात आहेत, माझं काही नाही आहे, तिथे मिळवतात. बघ, सगळ्याच पक्षाचा असा व्हायला पाहिजे. काय वाटतंय, एकंदरीत जी काही लोकसभेची निवडणूक लागली आहे, या निवडणुकीमध्ये काय कुठल्या पक्षाच्या बाजूने? आमचं कसं आहे की आता 10 वर्ष झालं या मतदारसंघात संजय पाटलांना निवडून दिलं, निष्कर्ष खासदार आहे. म्हणजे कामं लोकांची केलेली नाहीत, किंवा जनतेला आमच्या जत तालुक्यात तर एवढी परिस्थिती वाईट आहे. आज पाणी नाही आमच्या तालुक्याला. पाणी नसल्यामुळं आज आम्ही ठावं फोडतोय, कारण ह्यांना फक्त की
ह्या पक्षातनं त्या पक्षातनं लोक पळवायचं, त्या मतदारसंघाचा विकास नाही, काय नाही, ह्यांच्या खुर्च्या शाबू ठेवायची ही कामं चालू आहे. आणि त्यामुळे ह्या वेळेला आपण भाजपला मतदान करणार नाहीये. नाही का? मागच्या वेळेला केलं का? हो, 10 वर्ष आम्ही मोदीजींना संजय पाटलांना मतदान केलं. यावेळेला करायचं नाही या ठरवलेलं. हो. काय वाटतं या लोकसभेला काय होईल असं वाटतं? कुठला पक्ष काय सांगली आम्हाला काम करायचं आहे. हो, काय पक्ष आला काय काय व्यवसाय काय करतं? आम्ही कामच करतोय. हो, काय काय कुठला आला तरी आम्हाला कामाला जायचं. हे म्हणतात सांगलीला पाण्याचा प्रश्न आहे मोठा, पुराचा प्रश्न आहे. कोण सोडविली प्रश्न? कोणच सोडवत नाही. आता किती वर्ष झालं आपल्याला सत्ता मिळून, स्वातंत्र्य मिळून एवढं वर्ष झालं तरी मिळालं नाही, झालं होणार नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली ह्यांना आम्ही निवडून दिलं मोदींच्याकडे ते बघून. आणि मोदीजींनी पण आश्वासन दिलं तर पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीला सांगलीचा असा कायापालट करू. कुठं झाला कायापालट? साधं सांगलीचा 100 कोटीचा रस्त्याचा प्रश्न सुटेना, आता प्रश्न सुटायला लागलेला आहे काय. आणि निष्कर्ष खासदार असल्यामुळे आणि हे सत्तेसाठी साठबारी करायला लागल्यामुळे जनतेकडे लक्ष नाही हो त्यांचं. यांच्याकडे जनतेकडे ते लक्ष नाही. आपली खुर्ची कसं शाबूत राहील, आपण कसा भ्रष्टाचार केला, आपला कसा हे होईल, आपलं कुटुंब कसं सांभाळेल, हे त्यांच्या जनतेला काहीही नाही आहे. आम्ही 10 वर्ष त्या वैतागलो. आता संजय पाटलाला त्यावेळेला परिवर्तन करायचं निश्चित आहे काय. बघा आता नवीन चेहरा द्यायचं म्हणतोय आम्ही लोकांनी, आमच्या जत तालुक्यामधल्या लोकांनी असं ठरवलेलं. काय तुमच्या आता इथं जर का बघायला गेलं तर त्यांच्या विरोधात पैलवान आहेत, चंद्रहार पाटील आहेत. चंद्रहार पाटला, विशाल पाटलाचं एका डोळ्याला हे होईल. चंद्रहार पाटील नवीन आहे, आलं का. तेवढा लोकसंग्रह त्यांचं काय मत आहे, एवढं हे नाही, इम्प्रेशन नाही आहे. आणि चंद्रहार पाटलाचं चालत नाही. तर उमेदवारी जरी दिली तर मग संजय पाटील ओन साईडच येणार. हो काय तिहेरी झालं तर काय होईल? हा, तिहेरी झालं तर विशाल पाटील बसतो ह्याला. तिहेरी झाल्या विशाल पाटील बसतो? हो, 100% बसतो. कारण कसं आहे माहिती आहे का, आता खानापूर आठवडीला गेल्या वेळेला संजय पाटलांना तिथं लीड मिळालेलं होतं. तुमच्या लक्षात आलं का? कारण चंद्रहार पाटील त्या भागातला लागल्यामुळं आणि पडळकर हा धनगर समाजाचा लागल्यामुळे धनगर लोकांनी मतदान त्यांना केलं वंचित तर्फे. त्यावेळेला तसं होणार नाही ना, आता होणार नाही ना. वंचित काय करले? वंचित होणार की प्रकाश आंबेडकरांची त्यांची आघाडी होणार की. आमच्या जत तालुक्यात सांगू तुम्हाला, यावेळेला संजय पाटलांना प्रचंड विरोध आहे. गेल्या वेळेला आम्ही संजय पाटलांना आम्ही खूप मदत केली, पण यावेळेला नाही मदत. असं म्हणतात की वंचितचा कोण निवडून येईल नाही येईल, पण वंचित पाड्यामध्ये पुढे राहते. नाही, ह्यावेळेला वंचित पाड्याला पण पुढे राहणार हे निश्चित आहे. कुणाच्या बाजून राहील वाटते? कोण वंचित? वंचित बघा आता सांगतो तुम्हाला की आता त्यांचं जास्त करून शिवसेनेकडे कल जास्त आहे काय. उद्धव ठाकरे आणि ती दोघं एक होतील. वंचित या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सीटा पडणार. हो, सगळ्याला मार बसणार तो. हो साहेब नमस्कार. काका, या काय वाटतं, तुम्ही सांगलीतले नागरिक आहे, सांगलीच्या प्रश्नासाठी कोण चांगल्या पद्धतीने काम करू शकते तुम्हाला काय वाटतंय? भाजपच करू शकते. भाजप करणार. आतापर्यंत 5 वर्ष केली भाजपने, बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. रस्ते आहे चांगले केले सगळं. त्यामुळे त्यांना एकदा परताने चान्स द्यावा. काय करायचं दुसरा? आतापर्यंत 40 वर्ष काँग्रेसनं काम केलं. कुठं काय केलं? रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, काय नाही, काही नाही, काय. पण निदान भाजप हे मोदी आल्यापासून बरंच काही कामं झालेले आहेत. त्यामुळे परत आणि त्यांना एकदा चान्स द्यावा. कारण कोणी आलं तरी ते काम करायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता होत असलेल्या विकासाशी तुम्ही समाधानी आहात का? हा, आता हे बघा, माणूस समाधानी कधी राहत नाही. माणसाला कायम काय ना काय आवडला लागतंय, किती जरी दिलं तरी. आता हे समाधान मान्य, हाच माणसाचा खरा धर्म आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे, जे आता चालू आहे, जे मिळते त्यात आपण समाधान मांडलं पाहिजे. नाही तर विमान पाहिजे म्हणून बसलो रडत तर आपण काय मिळणार आहे का? विमान नाही मिळणार. आता जी बैलगाडी आहे आपल्याकडे, सायकल आहे, मोटरसायकल आहे, त्यात समाधान मानायला पाहिजे. तसंच त्यांची हॅट्रिक होईल का? आता काय ते पब्लिकवर जरा अवलंबून आहे. पाहूया, होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही एवढं बघताय, फिरताय, पेपर वाचताय, तुम्हाला ह्या सगळ्यात काय वाटतं? काय आता पब्लिक मतावर सगळं राहतं. आता जरा पब्लिक ज्याच्यावर राहते, बघूया काय होतंय. नमस्कार. काय सांगाल, या लोकसभेला काय होईल असं वाटतंय? संजय काकाच येणार. संजय काका पाटील. सगळ्या भारताची हिंदू लोकांनी सगळ्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची अनेकदा इच्छा आहे. अबकी बार 400 पार. 400 पार होणार. 100% होणार. काका नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. या लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही कुणाच्या बाजूने? काँग्रेस बाजू. का बरं? आम्हाला तत्व पडतंय त्यांचं.
म्हणताना आम्ही पहिल्यापासूनच काँग्रेस. इकडे काँग्रेसमधनं आता कुणाला उमेदवारी द्यायची? विशाल पाटलांना द्यायची? विशाल पाटलाला विशाल पाटील. विशाल पाटील का? त्यांचं खानदानच पहिल्यापासून आहे तर देत नाही. हा. मग ते आता उमेदवारी डावला लागल्यात म्हणतात नेते. काय अजून निर्णय लागायचा आहे ना. होय. त्यांचा वडील खासदार होता, आजा मुख्यमंत्री होता आणि आत्मीयता आहे त्यांना देशाकरता काहीतरी. ह्यांना नसेल सोडून टाका, पण त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी आत्मीयता आहे काय तर देशाकरता. आज इंदिरा गांधी म्हणा, राजीव गांधी म्हणा, देशाकरता प्राण दिलेले लोक आहेत. म्हणताना आम्हाला त्यांचं तत्व. साहेब नमस्कार. या लोकसभा निवडणुकीला काय तुमचं मत कुणाच्या बाजूने? काय तसं कुणाच्या बाजून नाही आहे. हा, सगळे सारखेच आहेत. कोण चांगलं काम करेल किंवा काय वाटतं या आता ओव्हरऑल सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भाजप चांगलं काम करेल, काँग्रेस चांगलं काम करेल, म्हणजे महाविकास आघाडी करेल की महायुती करेल? काय तसं काय आपल्याला सांगता येत नाही. काम काही कोणी जर राहिलं तर करायलाच पाहिजे. काम महत्वाचं आहे. कुठला जरी पक्ष आला 10 वर्ष आता यांच्याकडे सत्ता आहे. 10 वर्ष काय केलंय का? विकास केलाय का सांगली जिल्ह्याचा? त्या शहराचा? शहर असेल जिल्हा असेल दोन्ही सांगा. शहराचा आहे बऱ्यापैकी विकास. रस्ते मस्ते चांगले गेले, चांगलं आहे. काय होईल यंदा वातावरण असं वाटतंय तुम्हाला? वातावरण टप होणार. सोपं नाही. सोपं नाही. पहिल्या 2 निवडणुका जशा मारल्या तशी ही निवडणूक होईल का? होणार नाही. नाही होणार. जरा वर खाली होणार. वर खाली होणार. काय सांगाल या निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटतं? अबकी बारचे असो बार होणार फिक्स. दुसरं जमत नाही. दुसरं मत नाही. का बरं? अहो आता गोरगरीब लोकांपासून चांद्रयानपर्यंत सगळ्या क्षेत्रात प्रगती त्यांनी केली. गरिबापासून श्रीमंतापर्यंत अवकाशयानापर्यंत कुठलं क्षेत्र राहिलं नाही. संरक्षण क्षेत्र असो, रेल्वे क्षेत्र असो, गोरगरीब असो, गरिबाची मदत सगळ्या क्षेत्रात त्यांनी पोहोचलेले आहेत. कुठलंच क्षेत्र असं राहिलेलं नाही. आणि पुढची 5 वर्ष त्यानंतर आणखी लोकांना गरिबांना काहीतरी मदत मिळू शकते ही आमची भावना. म्हणून हो बरोबर आहे का? बरोबर आहे. प्रत्येकाच मत वेगळं. त्यांनी सांगू दे त्यांचा हक्क आहे. विचारलं ते सांगितलं. तर आपण हे लोकांची मतं आहेत केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या माध्यमातून आपण लोकांची मतं जाणून घेतोय. अजून सुद्धा आपण काही लोकांची मतं जाणून घेणार आहे. काय विकास झालाय का? विकास सांगली जिल्ह्याचा झालाय म्हटलं तर दुष्काळी पट्टा आहे तसंच आहे. सुकाळ भाग आहे तसंच आहे. दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणी जी यायला पाहिजे ताकारी योजनेपासून दादा मुख्यमंत्री असल्यापासून 4 वेळा दादा मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर बरीच सत्ता लोकांनी भोगली. इतर लोकांनी सुद्धा. एकदा गोपीनाथ मुंडेने ओपनिंग केलं ते पाणी योजनेचं, एकदा आर पाटलांनी केलं आणि एकदा पृथ्वीराज पाटलांनी. कशाच ओपनिंग केलं कोणा टाकू. आणि आज टँकरनं पाणी चालू आहे. दुष्काळी पट्ट्यात आज रोज पेपरला असतात तुम्ही टँकरनं प्यायला पाणी नाही. शेतीचं पाणी राहिलंच बाजूला. मग शेतीची योजना सुरू झाली एवढे पैसे आले आणि गेले नुसतं. पुन्हा सीमा भागात पुन्हा तुमची योजना तिथनं पाणी मिळणार आहे म्हणतात नुसतं. पण नुसतं योजना डिक्लेअर करायचं. परवा जाऊन मुख्यमंत्र्याला कर्नाटकचे भेटून आले, आम्हाला पाणी द्या. तो कशाला देतो पाणी? त्याच्या तळाला बॉर्डरला पाणी आलं. 1 किलोमीटर ती पाणी आली. आश्वासन, फक्त आश्वासन आहे. पाणी मिळणार नाही. 101% सांगतो मला. कर्नाटकात पाण्याची गंगा वाहते, महाराष्ट्रात का वाहत नाही? जो आमच्या शेजारी रस्त्याच्या पलीकडची गंगा आहे. आता तो मुख्यमंत्री येऊन 1400 कोटी रुपये एकदम देतोय. बॉर्डर 1 किलोमीटर बॉर्डर आहे. आणि कोटलगी बॉर्डर आहे मुचंडी पासून 1 किलोमीटर येते 2 किलोमीटर ते आहे. तिथं त्यांनी पाणी पोचवायची सुरुवात केली. ओपनिंग केलं कर्नाटकात. आणि आलेच ते बॉर्डरला. ते झिरपून आपल्याकडे येते. झिरपलेले पाणी जसं आपण गागडीत पाणी भरतो नळाला पाणी येत नाही म्हणून, तसं झिरपलेलं पाणी आपण घ्यायची वेळ आपल्याला राहिली. तिथला खासदार ते विजापूरचा खासदार पाण्यासाठी प्रयत्न करतोय मतदारसंघासाठी. मोदीशी भांडतो, मग आमचा खासदार का भांडत नाही? काय सांगाल? पाण्याचा प्रश्न आता यांनी काढलाय, काय वाटतं? पाणी महत्वाचं आहे. आपल्या जे आतापर्यंत त्या काकांनी सांगितलं एवढ्या लोकांनी येऊन उद्घाटन केलं, काय जाहीर केलं, परंतु आजच्या परिस्थितीला आहे तशी पाण्याची अवस्था आहे. 10 वर्षात खासदारांनी तुमच्या पाण्यासाठी काय केलंय? आता ते आपण काय त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही आहे. पण दिसतंय, आता दिसतंय की पाणी नाही दिसतेच. मग केलं नाही आपण ठरवायला पाहिजे. काका तुम्हाला काय वाटतंय या 10 वर्षामध्ये खासदारांनी पाण्यासाठी काय केलंय?
मला काय एकत्र परिस्थिती पाहिली तर तसं काय वाटत नाही, काहीतरी केलंय असं. कारण करायचं त्यांच्या हातात होतं. जसं जरांगे पाटील उपोषणाला बसले तसं खासदारांना सुद्धा बसता आलं असतं आणि त्यांच्यावर इतर लोक पण पाठिंबा दिले असते. उठायचंच नाही पाणी मिळेपर्यंत, काय होत नाही. सागरी महामार्ग, छत्रपती स्मारक, मुंबईमध्ये किती कोट्यावधी रुपये खर्च होतात विचार करा तुम्ही. हा दुष्काळी पट्ट्याला पाणी का मिळत नाही? पाण्याचा उत्तरच नाही काय तुम्हाला सांगायचं. फक्त निधी मिळतो गायब होतो, निधी मिळतो गायब होतो. हे कसं आहे, 100% निधी असताना पाणी पुसायला फक्त जायचं 5 ते 10% निधी जायचं, ते अर्धवट काम करायचं, पायपा आणून टाकायच्या, करायचं, पैसे खर्च करायचं, पुढं काम बंद. पुन्हा या निवडणुकीला मग आश्वासनं काय काय देणार नेते? आता त्यांचे नेते काय वाटेल ते तोंडाला ते आश्वासनं देतील. तर काय होतं त्याची पुरता बघायचं, काही एकाच हातात नाही. वारा आहे मोदी साहेबांचं, भाजपचं वारा आहे, त्या वाऱ्यात होईल ते माणूस. एक काळ इंदिरा गांधीचा असा होता की तोही काळ निघून गेला. आता मोदीच्या शिवाय देशामध्ये वारा नाही अशी परिस्थिती आहे बऱ्यापैकी. तुम्हाला सांगायचं जवळजवळ 60% पुढं आहे आणि त्याला काय उपाय नाही, लोक त्याच्या मागं लागतात. पुढच्या रिझल्टमध्ये काय आलं तर नाहीतर पुन्हा आदला बदल होईलच. लोकशाही आहे शेवटी, पुन्हा कालांतरानं बदल होऊ शकेल, पण काहीतरी बदल होत राहणार. पण आता 60 वर्षी त्यांनी केली, त्यांना एक आणखी 5 वर्ष दिलं तर काय हरकत नाही, असं लोकांची एक भावना असते ना, भावनेच्या आहारी जातात लोक. मुद्दा एक यांनी भारी मांडला. एक वेळ होता की इंदिरा गांधींचा काळ होता, कुठला पण काँग्रेसचा उभा करा ते निवडून येणार. अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते की एक दिवस असा येणार की देश बीजेपीच्या हातात असणार. आज ते दिवस कुठेतरी बघायला यायला लागलेत. अशा पद्धतीचं हे वातावरण आहे सांगलीमध्ये आपण आहे आणि या सांगलीमध्ये आपण या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जशा आहेत तशा केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.